अंदाज लावतस. हो हो समजी घ्या तुम्ही, मला काय म्हणा नाही असं. हुशार लोक आहेत तुम्ही. हो म्हणजे सुरुवातीला असं होतं की लोक कीर्तनकारणीकडे इज्जत नाही देखत नाही या तरुण पोरे, पण आता त्यांचे भाव बदलायला लागले. मला एवढ्यासाठी सांगावं लागते बरं. हां भाव बदलायला. आणि मी पण माझी जगायची तऱ्हा बदलून टाकली. पोरेकर दादाश्री जगायची तऱ्हा अशी बदलून टाकली की भैया आनंदात जीवन जगायचं, इतकं हसत खेळत जीवन जगायचं ना, इतकं हसत राहायचं. हो आपली देखील आपला दुश्मन घर जाईन, टेन्शन माया टेकीन मर जायला पाहिजे इथला असा. आनंदात जीवन जगायचं, बरोबर आहे की नाही. मी नेहमी हसत राहतो. हां आणि अजून सांगू का, मला जर समोर कोणी दिसलं ना, माझ्याकडे बघितलं मी थोडी स्माईल देतो. सवय मला ती. हा मन तोंड जा सवय जायला. कारण सवय अशी म्हणे गाडी बी जर जास ना तरी बी उभी करेल तर बाबा एक सेल्फी काढली होत्या आमना संदीप दादा मला झोप मोठं बाबा हे सेल्फी काढालो ना झोप माई तोंडच तर सवय घे. हसत राहायचं, बरोबर आहे की नाही. माणसानं जीवन जगत असताना आनंदित जीवन जगायचं, हसत खेळत राहायचं. हो बाकी ना आता तुम्ही देखा ना सर्व लोक जब येतच म्हणा जवळपास, तुम्ही सर्व लोक जिथला येले तिथला इथला भारी लोकेश येतच. सहज बोल राहिनो तरी हशी राहणार त्या सहज. नाही ते काही काही ठिकाणी कीर्तन मासा लोके बसतच ते कीर्तन लिहिलेत का कीर्तनकारांना दारवर येले ते समजत नाही. पण लोके बी चांगला आहे तुम्हाला आमले व्यू भारी आहेस ना आखो काहीतरी सांगू बा, बरोबर आहे की नाही. हसत खेळत राहायचं माणसानं, नेहमी हसत राहायचं. मला सवय आहे. माझ्याकडे कोणी बघितलं का मी थोडी स्माईल देतो. आणि तुम्ही सुद्धा तसं शिकल्या. मी हसत राहस, हसतच राहावा ना, फक्त हसा ना अर्थ वेगळा नाही काढा ना. मला सवय हसाने मनीषन सांगते राहीन, कारण तुम्हाला जोडे अजून अर्धा तास काढ नाही मला. और सच्ची बताओ अगर रिश्ता दिल से हो जाए ना तो हम मतलब एक दूजे में भी भगवान देखते हैं. अगर रिश्ता दिल से हो जाए तो एक दूजे में भी भगवान नजर आते हैं. और जो भक्त भगवान को कहते हैं उसी तरह ठीक हम दोस्त भी हम एक दूजे के लिए उतना ही प्रेम करते हैं. कितना प्रेम सुनो. तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार, तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार हो तेरे. तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं, 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागे पाहत होते. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. नरहावता देवानं केलेला क्वेश्चन तुकोबाराय व 4 पाऊल पुढे सरकताय फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय. तर माझे तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांनी सांगितलं देवा काय चाललंय, तुझा प्रश्न आहे का. म्हणले हो, कारण तुम्ही 4 पाऊल पुढे सरकताय फिरून मागे पाहताय, 4 पाऊल पुढे सरकताय फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय. तर माझ्या तुकोबारायांनी देवाला उत्तर दिलं, देवा काय चाललंय सांगू का. एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरीसारखी. तर कोणासारखी सांगितले, कन्या सासुऱ्याशी जाईल मागे. भूतलावर एवढी नाती आहेत, भूतलावर एवढी नाती आहेत, पर त्याच्यातून तुकोबाराय कन्या सांगतात. मग कन्या असं काय विशेष रत्न आहे, मुलगी असं काय विशेष रत्न आहे, मोजून 5 मिनिटात पटवेल. पर तोवर जरा लक्ष देऊन ऐका आणि वजन करा. विठ्ठल विठ्ठल भूतलावर एवढी नाती असताना तुकोबाराय कन्या सांगतात. म्हणजे कन्या काय विशेष रत्न आहे थोडक्यात सांगतो, लक्षपूर्वक ऐका. काही किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई गा आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, बाळा जाय रे तुझ्या बापाला जेवायला सांग. मुलगा जातो बापाला सांगतो, पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो खाशीत काय भाऊ मन बापनं काय जाय राय ना. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं आणि जाण तुझ्या बापाला जेवायला सांग. मुलगी एवढं गोड बोलते ना दादा, बापाच्या जवळ जाते, बापाला सांगते, पप्पा तुम्ही नाराज दिसायलेत, तब्येत बरी नाही का तुमची. नाही रे बाळा तसं काय नाही. तुमचं डोकं दुखतोय का पप्पा. नाही ग बाई. मग चला पप्पा जेवण करा. तो बाप म्हणतो मला नाही जेवायचं. पप्पा का जेवायचं नाही तुम्हाला, तुमची तब्येत बरी नाही का, डोकं दुखतंय का, बाम लावून देऊ का. नाही रे बेटा तसं काय नाही, पर बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगते. मुलगी विशेष रत्न असते बरं.
विशेष प्रेम मायबापावर करते आणि विशेष प्रेम बापावर असतं पोरीचं. अजून सांगू का, तुमची पोरगी 200 किलोमीटर अंतरावर आहे. 200 किलोमीटर अंतरावर तिचा विवाह झालेला आहे. तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ सांगतो, बाई मला तर काही माहित नाही, पण लग्न झालं असेल तर त्याच्या बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर आईला विचारतो, काय गाई माय वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली आणि आता सकाळी सकाळी तुझ्या बापाला गोड औषधी दिलेत, नाश्ता केला आणि तुझा बाप झोपलाय. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो. बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसानं 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलं? तेव्हा ती बहीण सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा मी सकाळी सकाळी चहा प्यायला बसली ना, चहा पित असताना मला अचानक ठचका आला. त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. हे फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. ज्या अर्थी तुकोबाराई कन्या सांगतात म्हणजे कन्या काहीतरी विशेष रत्न असलं पाहिजे. आणि मग कन्या जर एवढं विशेष रत्न आहे, किती विशेष रत्न आहे? तुकोबाराई बडाई मारतात. आपल्या धर्मग्रंथामध्ये असं लिहिलंय, रामचरित मानस ज्यांनी वाचलं असेल त्यांच्या वाचण्यात आलं असेल. ऐका, रामचरित मानस स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. स्वामी रामतीर्थ म्हणजे लव बाबा संन्यासी साधू. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते आणि चढत असताना एक साधारण व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. स्वामींना असं वाटलं की भैया टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. म्हणून त्या संन्यासी साधूनं स्वामींनी आवाज दिला, ए भैया, ए भाईजी रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठे मेरे कंधे पर दे दे, जब तक की तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीनं सांगितलं, महात्माजी ये मेरी बेटी है मेरे कंधे पर ही, ठीक आहे. अजून चालायला लागला. पण स्वामींना असं वाटलं की आपल्याकडनं कुठंतरी दया करण्यामध्ये आपण कमी पडायलो. म्हणून स्वामींनी पुन्हा आवाज दिला, ए भैया भाईजी जरा रुक जा, ये जो लड़की आपके कंधे पर बैठे थोड़ी देर के लिए मेरे कंधे पर दे दो, जब तक कि आपकी थकान दूर हो जाएगी लड़की तुम्हारे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीनं गोड उत्तर दिलं. महाराज काय म्हणतो माहितीये का? महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती? आप तो सन्यासी है. संन्यासीला काय करणार आहे मुलगी? काय या मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते. कमीत कमी जन्माला घालणाऱ्या मायबद्दल आदर असला पाहिजे तर माय कडेल, नाही का? हो. जर मुलगी एवढं विशेष रत्न आहे, मान्य आहे तुम्हाला? मुलगी विशेष रत्न आहे असं सर्वांना मान्य आहे ना? मग मुलगी जर एवढं विशेष रत्न आहे तरी सुद्धा तुम्हाला मुलगी का नको? किती लोकांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या. हा तोच देश आहे का जिथं पोरींचं ओझं होत नव्हतं? हा तोच देश आहे का? का नको तुम्हाला पोरी? दादा ज्यांना देवानं दिलीच नाही तो भाग गौण आहे, पर ज्यांना होत होत्या आणि पोटातल्या पोटात पोरी मारल्या, पोरानं कमरेत लात घातली ना तर हक्काचा दरवाजा मुलगीचा असतो की आपण 8 दिवसाची विश्रांती घेऊ शकतो. ज्यांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या ना, मुलगा कमरेत लात घालेल तरी तिथंच राहायचंय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. मुलगी म्हणजे आपला हक्काचं व्यासपीठ असतं ना राव, बरोबर आहे ना? मुलगी म्हणजे आपलं हक्काचं व्यासपीठ असतं दादा. का नको तुम्हाला पोरगी? का नको पोरगी? पर इथं सुद्धा आपला दोष आहे. काय चुकतंय आपलं? आपण पोटातल्या पोटात पोरी कापल्या. काय कारण होतं? आपल्याच लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून पोरी मारल्या गेल्या, बरोबर आहे ना? हुंडा मागायला हायगच केली नाही लोकांनी, एवढा हुंडा मागत होते. हो, हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली. पर पोरींच्या मायबापांना मी रिक्वेस्ट करेल आणि सांगेल, हुंडा देणं बंद करू नका. ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार हुंडा देत राहा. खूप नाही, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार हुंडा दिला पाहिजे. कारण कन्या दान करतात त्याच्या सोबत लक्ष्मी पण दान केली गेली पाहिजे. शास्त्राचे काही काही नियम आहेत, पण आता आपण जरा सुशिक्षित झाल्यामुळे नियमाचं उल्लंघन करायला लागलो. पण पोरीच्या मायबापांना सांगतो, हुंडा थोडाफार देवाला पाहिजे. फक्त मायबापनी देवाला पाहिजे पूर्ण, फक्त लेणारले लाज वाटायला पाहिजे कितला लेवाना बस, बरोबर आहे ना? हां, मन बोलणं जरा रोकडं रास. हां, तुमले रागवून ते चालीन,
पण आपण खरं बोलाशिवाय राहत नाही. आणि तुमले राग बिऊ ना तुम्ही काय करशात, दुसरी तारीख देवात नाही, यांवर काय करू शकतस. आणि पठ्ठ्याला गरज बी नाही दुसरी तारीख नाही. आपलं दुकानच आहे वर, गिराईकच नाही, कमीच नाही. काय नको पोरगी, हुंडा द्यावा लागत होता म्हणून मुलगी नको. मी तर म्हणेल हुंडा दिला पाहिजे. एक पोरगा सुशिक्षित होता, पोरगी पगाय गेला, पोरगी आवडली. पोरगीच्या बापाला म्हणतो तुमची पोरगी मला आवडली, तुमच्या पोरीसोबत लग्न करेल, पण मला हुंडा पाहिजे. म्हणतो किती, तर 6 लाख रुपये. पोरगीचा बाप म्हणतो पोरगा इंजिनियर आहे, सरकारी इंजिनियर आहे, म्हणले द्यायला हरकत नाही. आता लग्नही ठरलं, पण तो इंजिनियर पोरगा म्हणतो मला जरा सुशिक्षित पद्धतीत लग्न करायचं. मग कसं, वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही फिरत, नवरी पोरगीलाही फिरवायचं ठरलं. आता लग्नामध्ये त्या पोरानं वर घोडामध्ये बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोरगी बसली. आणि ते दोघं बसल्याच्या नंतर बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली. एवढे वाजवायला लागले तोवर त्या पोराचे मित्र सगळे तरुण नाचायला लागले बा. हो, आणि ते बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली, तरुण पोरं नाचायला लागले. इथला नाची राहतात, इथला नाची राहतात. त्याने इथल्या जाडल्या जीन्सने पॅन्टा राहती फाटी जात असतो कुत्तच त्या. हा, एवढे जोरात नाचत होत्या. नवरदेव जरा फॉर्म माई घ्या आणि बसेल. नवरी पोरले म्हणे पाय ना पट्ट्यानं कशी कमावली या. ती म्हणे हो ना बाई खरं आहे ना. म्हणे देखते करी. पोरगी म्हणे हा ना माय खरंच आहे ना. म्हणे पाय तर करी. पोरगी म्हणे हाव काय आवराव नाही म्हणे असा. म्हणे धनी म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ, खरं खरं सांगा एवढे पोरं कस काय नाचतात. तो म्हणे तू शपथ घाल्यात सांगणंच पडेल म्हणे. सांगावंच लागेल. काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे. काय काय नाही म्हणे, कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाजी का कुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माई. म्हणता आमना नाशिक मा एक बी पोरगा नाही तसा. तुमनाकडे नाही ती पद्धत. जानगर ना खोका त्यांगर ना वका. हा हो, या पोरांनी एवढा सत्यानाश केला का. या हळदीच्या बँडांना सत्यानाश केला. बँड लावू नका असं माझं दुमत नाही, फुल एन्जॉय करा. आम्ही मृदंगाच्या तालावर आणि पेटीच्या स्वरावर या टाळ वाजवल्याच्या नंतर महाराज हो डीजे वालाले बी अपुरा पाठ दिसू इथला नाचताच आम्ही. हा हा, माझं चॅलेंज आहे ना, माझ्या पखवाजवर मीही नाचतो, तुम्ही तुमच्या डीजेवर नाचा. मी जर थकी गो ते 11 लाख रुपये इनाम दिसू. हा, मी पण नाचतो. नामचिंतनात नाचा ना. आणि त्या बँडमा बी नाचण्यात आपला विरोध नाही, पण मग दारू पिणी नाचू का बरं. बिगर पेवाने नाचता नाही यावं का. काही काही बात धरते आको पीसने आमले देखीसने मुद्दाम सांगतं महाराज जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है. हाथ अरे मिट्टू तू. काही काही बात धर आमले देखील मुद्दाम. अरे कोणी भी पेस का मर्द न काम शे ओ. हाय दारू पिन घरमा चंगण्याचा आया करशनी मर्द न काम शे आहे. हो, खाणाऱ्यांनाही सांगतो आणि पिणाऱ्यांनाही सांगतो. काही काही लोक खायला आहे काही करतात नाही. बाकी ना सांगताय बकरा बुकरा कोंबडा बिबडा आपले खावांसाठीच बनायले. दादा मांस मच्छी कोणी खावायला पाहिजे माहितीये का. जो प्राणी जिभेनं पाणी पितो त्यानं खायला पाहिजे. कोणी जिभेनं पाणी पिणारा प्राणी तोच मांस मच्छी खाऊ शकतो. मग जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण आहे. डोळासमोर ना कोण आहे. कुत्रा. जो जिभेनं पाणी पितो तोच मांस मच्छी खाऊ शकतो. आणि जिभेनं पाणी पिणारा प्राणी म्हणजे कुत्रा खाणारा. आपले नाही बोलणं बा, मी पहिलेच कच्ची हिंमत नाशी. दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती, अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मिट्टी जाती. अजून सांगू का दारू पिणारच ना काय आल राहतस. जर नाही पिणारा राही ना त्याने सासरवाडीमा जर फोन करा सासराले मामा म्हणी काल दिन तुमनाकडे येवानी इच्छा आहे जवाई आजची लागा हो. बिगर पिणाराले तुम्ही या ना. बाईले लगे जाई जवाई राहणार आपला. मग गाव दायदुईनं साधन कर गोबी लई ठेव. आता आंबा बी निघाला लाग्यात बिगर पेनारले. आणि पेनारने जर सांगा ना मामा माले तिकडे येणं शे की रोज येऊ नका आम्ही 15 दिन जा रहे गुजरात मा. हो, जर सासरवाडी मा योग बी राही ना काही प्रसंग बिगर पेनारले 4दा फोन करी बोलावतो पाहुणा तुम्ही ही जाओ. आणि काही सुधरी नाही राही ना तुम्ही ही जाओ. आणि पेनारले सांगता पाहुणा आम्ही पत्रिका वाटत फिरानो तुम्ही डायरेक्ट लगीन ना टाइमले इजात. कारण अहो कवय बरेल ताटमा पाय घाल दी यानं सांगता येत नाही. हो, म्हणजे तुमने सासरवाडी मा बी इज्जत होत नाही पेनारसने. हो,
मी आधी वायबार सांग राहिलो आडे बटात माड करीत बुवा. हाही खाणं पिणं आपलं काम नाही शे बरं. हो ते गरीब जनावरेसले मारी मारी खातच तुम्ही काय मर्दानं काम करा नात का. जर तुमले मांस मच्छी खावानी इथली हौशेस हाय गरीब बकरं मारतस तुम्ही खातस बरी गरीब कोंबडं मारीन खाय जातस तुमले मटनच खा नाही जावा ना जंगलमा एखादा वाघ बिग मारा ना उजीच गर्व होई ताकद ना ते बरोबर आहे ना. शेका तेवढी गमन माया हो तुम्हाला सांगतो. हा पुढे सांगसू जाऊ द्या ते आको आटकीचा स्वाभंग राही जाई म्हणा मला सवय कथ कथ फिरानी एकच अभंग 3 दिन का सांगायला लावतो नाही 3 दिन तेच. हो तेच पुरावतो मी एकच अभंगावर. कारण मी आहे ना एक जोडे ढोरे बांधेस दट होत असतो लगून चारस मी हा कथा कथा नाही फिरत. हा खोटा गाडीन बांध देऊ कथा कथा तोंड बी टाकायला साधन नाही जिथलंय तिथलंच कयळ वाटे. हा तर ऐका ना त्या पोरीने विचारलं धनी एवढे पोरं कस काय नाचतायत. तो म्हणे काय नाही सोपं आहे म्हणे कोणले 20 नि कोणले 50 नि कोणले 100 नि पाहिजे का कुत्ताच म्हणे त्यांनी तातेलच ना माईक पोर हुशार होती म्हणे कारभारी म्हणे काय 20 रुपया मग 50 रुपया मग 100 रुपया मग एवढा कुदाड राहणार म्हणे. मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे. मनीशी सांगा हुंडा देत राव हुंडा देल राह ना का पुरीच ना वजन रास. जर भारत देशामध्ये पोरींचं वजन होत नाही मग गर्भपात आला कुठून. महाराज तुम्हाला सांगतो हो पोरींचं एवढं महत्व संत सांगतात आपलं शास्त्र सांगतात आपला ग्रंथ सांगतात फक्त आपण आहे ना ते वाचलं पाहिजे. मुलगी किती विशेष रत्न आहे आता ऐका. ज्या एखाद्या पोरीचे लग्न संबंध जुळले लग्नाच्या प्रसंगी पहिला प्रसंग येतो तो हळदीचा. पोरगीची हळदीचा प्रसंग आहे ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगीची आई मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते दादा. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहता पण समोरचं दिसत नाही अशी परिस्थिती 3 लोकांची. कोणाची नवरी पोरगी आणि नवरी पोरगीची माय आणि नवरी पोरगीचा बाप या 3 लोकांची अवस्था आहे दादा. वा वा ऐका ना मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडली नवरीच्या बापाला सांगितलं का हो दादा आपल्याला मंडपामध्ये तेवढी वस्तू लागते ती घरातून घेऊन या. नवरीचा बाप घरात गेला थोडा आवाज कमी करा थोडा हा बस. नवरीचा बापाला सांगितलं आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडायली तेवढी वस्तू घेऊन या. आता नवरीचा बाप घरात गेला कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपड्यामध्ये रडत होते. जवळ गेला माणूस बाईला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर पाहिलं म्हणले बाई रडत्या. स्वतःच्या पत्नीला सांगायला लागला का ग बेडी काहून रडायलीस ग काय झालं. काय नाही हो धनी ए तू रडत्या खोटं कशाला बोलते म्हणले नाही हो धनी. हे वेडी मंडपात तुझा कोणी अपमान केला का कुणी काय बोललं का तुला म्हणले नाही हो धनी. मग तू काहून रडायलीस सांग ना. नाही हो धनी. हे वेडी अगं बोल ना काहून रडत्या. नाही हो धनी हे मी तुझा पती या मला सांगणार नाही कोणाला सांगणार सांग ना काहून रडत्या. बाईच्या डोळ्यात अश्रू होते बाई हळूच नवऱ्याला सांगते धनी खरंच सांगू का पोरगीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दिदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जा आणि तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो बापाच्या डोळ्यात अश्रू होते. बाप म्हणतो वेडी तू माय आहेस तू 10 20 नाही 50 बायांमध्ये बसून रडू शकते मला नाही रडता येणार का. जर का मी रडलो तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटकं करतोय का. पैसे खर्च करायचं दुःख लागत असेल म्हणून नाटकं करतोय का. काही लोक तर असं म्हणतील अरे माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला मला नाही रडता येणार. दादा ऐका न दोघांचा संवाद कशी बशी रात्र निघाली. पूर्ण रात्रभर बाप तो झोपून उशीत तोंड घालून रडत होता की माझी चिमुकली माझी छोकुली जन्माला आल्यापासून तिच्या पायाची पैंजणं जशी वाजायला लागली घरात तशी असं वाटत होतं जणू काय माझ्या घरात लक्ष्मीचा वास आहे. तो आनंदच आज माझा चोरला जाणारा माझी छोकुली मला सोडून जाणारा. रात्रभर बाप रडलेला. सकाळी उठला आंघोळ करून ओट्यावर उभा. कोणीतरी नवीन व्यक्ती येतोय आणि त्या नवीन व्यक्तीनं नवरीच्या बापालाच विचारावं का हो दादा
तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप, पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. पर अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःचं काडीच कापतो आणि परक्या व्यक्तीला दान करतो, ज्या पोराला याच्या आधी मी बघितलं सुद्धा नव्हतं. दादा कधी मुलगीचा बाप होऊन बघा. कारण भैया दादा, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं, इतरांना नाही ते काढायचं. हो, तुम्हाला सांगू का, बँकमध्ये जा, स्लिप भरत असताना, पुराव आता कोणी बोलू नका, पाया पडतो. स्लिप भरत असताना तुमच्याकडे पेन नसेल ना, पोरेकर दादा, तुमच्याकडे पेन नसेल ना, बाजूमध्ये कोणी उभा असेल भैया दादा, तुम्ही त्या माणसाकडनं पेन मागून बघा, तर तो तुमच्या ताब्यात डायरेक्ट पेन देत नाही, पहिले वरचं डवरं काढून घेतो. 5 रुपयाची पेनसुद्धा तुमच्या ताब्यात देत नाही. काय अंतकरण असेल बापाचं, जन्माला आल्यापासून 18 ते 20-22 वर्षाची पोरगी करतो, सहज आपल्या ताब्यात देतो. उदार अंतकरणाचा बाप असतो. दादा लग्न संबंध आटोपल्या येता, लग्न संबंध आटोपल्या येता, प्रसंग आहे तो बिदाईचा. पोरगीला आता सासरी जायचं. महिला मातांना सांगेल, माया हो मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही जर नवरदेवाकडनं लग्नाला जात असाल ना, तर हे कधीच विसरू नका, तुमच्या पोटीसुद्धा मुली आलेल्या आहेत. तुमची बहीण सासरी जाणार आहे, तुम्ही सुद्धा सासरी आलेले आहात. आज नवरदेवाकडनं गेल्यात म्हणून जास्त वजन दाखवायचं नाही माझ्या माया हो. हो, तर नवरी पोरगीला एक बाईनं सांगितलं, ए पोरी चल आपल्याला निघावं लागतं. ती पोरगी नवरी पोरगी सांगत होती, आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी मला की नाही एकदा माझ्या माईला भेटायचंय ना. काय भेटते तुझ्या माईला? का ग 20-22 वर्षाची होईस तोवर राहिली, तोवर तू माईला विचारलं नाही का? आत्या तुमच्या सोबतच येते हो, पर एकदा माझ्या माईला भेटते का? कारण तुमच्याकडे आल्याच्या नंतर सासूसोबत, सासऱ्यासोबत, दीर जेठ सगळ्यांच्या सोबत कसं वागायचं, एकदा माझ्या माईला भेटते आणि तुमच्यासोबत येते ना आत्या. दादा बॅग भरलेली पुरीची, समदे नातेवाईक भावकीतले लोक, घरातील लोक समदेच उभे येतं. काका बाबा, पोरगी जाऊन अगोदर माईच्या गड्याला मिठी मारते. बघा, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होती आपल्या लक्षातही येत नाही. दादा जाऊन माईच्या गड्याला मिठी मारते आणि ती मायची सुद्धा माय होते आणि मायला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील ग. कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. नकळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे माय. ती माय सांगते, बेटा तू सांगते तसंच करेल, पर ऐक ना पिलू, जा दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून तू ह्या बापाची माझी मान खालती जाईन. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. दादा माईला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला चिमुकली बहीण उभी आहे. बहिणीच्याकडे धाव घेते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि त्या लहान्या बहिणीला सांगते, नवरी पोरगी, ताई सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढं हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल ग तुझ्या वाचून. दादा बहिणीला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे धाव घेते आणि भावाला सांगते, दादा महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, ते या बहिणीला माफ कर रे राजा. तो भाऊ म्हणतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो, पण मला रडायला एवढ्यासाठी येतंय ताई, तू कधी फिरून येतेस म्हणून या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल ग दीदी, का तू कधी फिरून येतेस म्हणून. दादा भावाला भेटलं गेलं, पर तो भाऊ सांगत होता, ताई फिरून कधी येतेस म्हणून या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल. कदाचित त्या मंडपातल्या भावाला वाटत होतं की माझी ताई कधी फिरून येईल, मग या घराचा कानान कोपरा वाट बघेल. पर दादा
माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 10-11 वर्षापासून वाट बघतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. मलाच विचारा ना बहीण गेल्याचं दुःख काय असतं. म्हणून मी एक अभंग घेतल्याच्या नंतर 4 ते 5 वेळेस बोलतो. ज्याचं जडतं ना बाबा, लव बाबा, हे त्यालाच कळतं हो, इतरांना नाही ते कळायचं. कारण मी अभंग का घेतो माहिती आहे का? मला समाजाला जो संदेश द्यायचा तो संदेश असा आहे, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून पोरी देऊ नका. मुलगा संस्कारी आहे का ते बघा आणि मगच मुली द्या. कारण माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापानं जुळवले. श्रीमंत लोक बघितले, लोक श्रीमंत आहेत असं बघितलं आणि माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. पर ते जेव्हा पोरगी बघाय आलते का, त्या लोकांचा चेहरा बघूनच मी सांगून दिलं की हे लोक व्यवस्थित नाही आहे. सांगू का तुम्हाला, माझ्या राधाराणीची माऊली ज्ञानोबा तुकोबा यांची अशी कृपा आहे, माणसाचा चेहरा बघून आम्ही सांगू शकतो की याची अवकात काय असेल. बसलेल्या लोकांमधनं कोणाला कीर्तन आवडतंय आणि कोणाला आवडत नाही, तुमचा चेहरा बघून सांगण्याची कॅपॅसिटी आहे. ते लोक बघितल्याच्या नंतर कळणार नाही का? त्या लोकांना बघितल्याच्या नंतर मी माझ्या वडिलांना सांगितलं, पप्पा हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही. माझा बाप मला बोलला, तू माझ्यापेक्षा जास्त पावसाळे खाल्ले आहेत का? आता माझ्यासारख्याने जर बापाला विरोध जायचं म्हणलं आणि तुमच्यासारखे कोणी ऐकणारे बाबा लोकांनी ऐकलं तर काय म्हणतील, कसला कीर्तनकार आहे तो, बापाला शहाणपणा शिकवतो. आमच्यासारख्यांना बोलता येत नाही, मर्यादा आडवी येते. माझं काही चालू दिलं नाही. माझ्या बापानं लग्न संबंध जोडवले, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर श्रीमंती बघून लग्न केलं. माझी बहीण पहिलं मूळ दुसरं मूळ फिरून आली आणि तिसरं मूळच्या वेळेस आल्याच्या नंतर माझ्या वहिनीला सांगितलं, बोले वहिनी माझे घरचे लोक की नाही माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात आणि त्यांचा व्यवसाय होता जमीन खरेदी विक्रीचा. 10 लाख रुपयाची मागणी करतायत म्हणले. मग वहिनीनं सांगितलं, तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा ना, ते काहीतरी पर्याय शोधतील. नको सांगू, कारण लग्नात एवढा खर्च झालेला, पुन्हा 10 लाख रुपये रक्कम थोडी नाही ना. 10 लाख रुपये सांगितलं, घरातलं वातावरण जायला. आणि खरं तर पप्पांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे कोणाची हिंमतही होत नाही बोलायची. आता माझी बहीण चालली गेली. बहीण गेल्याच्या नंतर माझ्या वहिनीनं माझ्या मोठ्या दादाला मला बसवलं आणि सांगितलं की म्हणले, महाराज, म्हणलं काय वहिनी, आपल्या ताईला तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. अरे म्हणलं मग अगोदरच सांगायचं ना मला. वहिनी बोले, ताईंनी सांगितलं काही सांगूच नका. मग आता लगेच जर घ्यायला पाठवलं तर चुकीचं होईल. मी रक्षाबंधनचा पिरियड बघितला आणि माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही एक काम करा, ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर तिला विचारलं, म्हणलं कागद ताई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत, तुम्हाला का नाही सांगितलं? दादा काय रे सांगायचं. सांगितल्याच्या नंतर पुन्हा घरातलं वातावरण जाईल, अजून पप्पा रागवतील, त्याच्यापेक्षा जाऊ दे, त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल. दादा मी माझ्या ताईला सांगितलं, बाई त्या लोकांच्या मनातून जोपर्यंत स्वार्थ निघत नाही तोवर तू जाऊ नकोस म्हणलं. मी माझ्या ताईला थांबवलं. पण सांगू का, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो. माझा दादा ड्युटीला गेलेला आणि माझे वडीलसुद्धा बाहेरगावी गेलेले. मागे तिच्या घरच्या मालकाचा फोन आला, माझ्या दाजींचा फोन आला. तिला सांगितलं, रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या ताईनं मला फोन केला, दादा तुझ्या दाजींचा फोन आलता रे, तुझे दाजी म्हणताय तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे, काय करू? म्हणलं बाई नको ग जाऊ. ती मला म्हणते, दादा माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे, नको घडायला. ते जर घडलं मी जर तिथं नसेल तर लोक मला बोलू देणार नाही. माझ्या डोळ्यात अश्रू होते. दादा बोलू नका. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी दोघं हात जोडले मनातल्या मनात आणि तिला सांगितलं, ताई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. दादा ऐका ना. माझ्या ताईनं बॅग भरली, तिच्या घरी पोहोचली, स्वयंपाक वगैरे करून घेतलं त्या नराधमानं, जेवण वगैरे आटोपलं. 10:30-11 वाजेच्या सुमारास पूर्ण शांत वातावरण झालं. हळूच तिच्या मालकानं विचारलं, तिच्या पतीनं विचारलं, का गं पैसे आणलेत का? ती म्हणते, काहो धनी तुम्ही एवढ्या घाईघाई मला फोन केला. माझा लहान दादा कुठं गुजरातमध्ये कीर्तनाला होता, माझा मोठा दादा ड्युटीला होता, माझे वडीलही बाहेर गावी होते, तुम्ही फोन केला मी तशीच निघून आली म्हणले. महाराज काही काही लोक स्वार्थी असतात हो, आणि स्वार्थापोटी त्यांना त्यांची बाजू खरी वाटते. बरं स्वार्थापोटी आपण विचार केला ना बाबाजी, त्यांची बाजू खरी धरूया. स्वार्थापोटी 1-2 चापट मारली असती काही वाटलं नसतं. त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. दादा एवढं मारलं माझ्या ताईला.
मारता मारता माझ्या बहिणीचे दोघं हातही तोडले, दोघं पायही तोडले हो. आणि सांगू का, एखादा उपाशी पोटी भिकारी जसं भीक मागतो ना, ताई 2 दिवसापासून माझ्या पोटाला अन्न नाही, तुमच्याकडे शिडी भाकर असन तर द्या ना, मला जोराची भूक लागली. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. सांगत होती, धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते, नका ना मारू. दादा, माझी ताई आवाज देत होती गल्लीतल्या काका बाबांना, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा ना, हे मला घरात मारून टाकतील, कोणाला तरी दया येऊ द्या ना काका, हो मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून माझी दया करा, मला वाचवा हो काका. पर दादा, तिचा आवाज गल्लीतले लोक ऐकतील म्हणून तिच्या घरच्या मालकानं तिच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा दिला हो, का तिचा आवाज बाहेर नाही निघायला पाहिजे. आता हातपाय तुटलेत म्हणून उचलता येत नाही, आवाजही निघत नाही, काय करावं. त्या नराधमानं माझ्या ताईच्या घड्यात दोर टाकला दादा, खेचत खेचत घेऊन गेला, जिन्यावरनं घेऊन गेला आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन गडपास लावून मारलं माझ्या ताईला. दादा ऐका ना, तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून, या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल ताई, का तू कधी फिरून येते म्हणून. पर दादा, माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 10-11 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. मी तर म्हणतो, ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई, तुला माझी दया नाही का ग येत ताई. प्रत्येक बहीण रक्षाबंधनला भावाला प्रत्येक रक्षाबंधनला बहीण भावाला राखी बांधायला जाते. ताई तुला नाही का ग वाटत तुझ्या भावाच्या हाताची राखी बांधायला तू आली पाहिजे. असा कोणता राग धरून बसली ताई, 11 वर्षापासून तुझ्या हाताची राखीच नाही मला. दादा म्हणून सांगतो, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून, या घराचा एक एक काना नको परत तुझी वाट बघेल ग दीदी. दादा, भावाला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, माईला भेटलं गेलं, मंडपाच्या शेवटच्या कोपऱ्याला बापू बाया, त्या बापाच्या प्रेमाची लांबी मोजता येत नाही आणि रुंदी